तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? झाली असेल झोप तर चला मग सुरुवात करूया आपल्या. हे भगवान, दिवसाची सुरुवात आनंदाने आणि सकारात्मक करायची करत आहे मार्गदर्शन करा. फ्रेश वगैरे होऊन मस्त वगैरे टाकाटक झालोय आणि आजचा शेड्यूल म्हणजे 10 घंट्याचा अभ्यास आहे. त्यासाठी मस्तपैकी मी कालच टाइम टेबल लिहून ठेवलेला आहे. आपला सिलेबस हा मराठी व्याकरणवर आधारित आहे. तरी पण त्यासाठी आपल्याला 10 घंटे द्यायचे आहेत, कारण की हे कालचा टाइम टेबल आहे, आजचा टाइम टेबल आहे. हे टाइम टेबल मी काल लिहिलं होतं. द्यायचे आहेत, कारण की हे कालचा टाइम टेबल आहे, आजचा टाइम टेबल आहे. हे टाइम टेबल मी काल लिहिलं होतं. तर ह्याच्यामध्ये सगळा शेड्यूल वगैरे आहे रात्री झोपेपर्यंत. तर आपण दिवसभरात काय काय करतो सगळं ह्या टाइम टेबलमध्ये आहे. आणि हे वेळापत्रक दररोजच्या दररोज बनवणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण की आपला हा जादा टाईम फक्त अभ्यासासाठी झालं पाहिजे, बाकी कोणत्या कामासाठी नाही आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण अभ्यास करण्यासाठी. आणि दिवसभरामध्ये जास्तीत जास्त 10 घंटे अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात. आणि आपल्या टाइम टेबलमध्ये हा टाइम टेबल खोटं पाडून उद्या 11 घंटे 12 घंटे असं वेळ वाढूया. जसे आपल्या शरीराला व्यायामाची गरज असते तशी गरज आपल्या फेसला असते. त्यामुळे थोडं मस्त म्हणजे थोडं लाईट वेट मसाज करून घ्यायचं आहे. नंतर आपलाच फेस आपल्याला खूप चांगलं वाटेल. हे ब्लॉगच नाही तर मी ह्या ब्लॉगमध्ये माझ्या वाईट सवय आहेत ते पण सांगणार. मी सगळ्यात आधी उठल्या 1 लिटर पाणी पित राहतो. कारण की का आपल्या शरीरामधलं जेवढं टॉक्झिन आहे तेवढं बाहेर पडण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी हा गोड गोड करून प्यायचा आहे आणि गोड ना करत प्यायचा आहे. असं करत करत आपल्याला अर्धा लिटर किंवा 1 लिटर पाणी प्यायचं आहे. आणि पाणी हा कोमट असायला पाहिजे, जास्त थंड बी नको आणि जास्त गरम बी नको. उठायचं होतं 3:50ला. वेकअप वगैरे फ्रेश वगैरे होऊन आपल्या झालेत 4:15. तर 4 ते 7पर्यंत आपल्याला स्टडी करायची आहे. आणि ते सिलेबस फक्त मराठी राहणार आहे. मराठीवर जास्त फोकस राहणार आहे. किती घंटे स्टडी करतोय. आपला सिलेबस चेंजिंग का हा टायमिंग असेल 2-2 घंट्याचा. जेव्हा 2 घंटे होतील तेव्हा सिलेबस बदलेल, चॅप्टर बदलेल आणि पुस्तक बदलेल. तर हा 2-2 घंट्याचा आपण ह्याच्यासाठी केलेला आहे, कारण की दुसऱ्या पण टाईपसाठी वेळ देता यावं. भाई सिलेबस चेंज करण्याचा वेळ आलेली आहे. 2 घंटे झालेली आहेत, जो की एकच विषय हा रीड करत आहे. मराठी व्याकरणाचा पुस्तक वाचू शकतो. सकाळचे 7 वाजलेले आहेत. ग्राउंडला जायचं वेळ झालेली आहे. जेव्हा घराच्या बाहेर येऊन बघतो ना नजारा, तर नजारा सूर्य माझ्या ना डोळ्याच्या समोर आलेला आहे. फ्रेशपैकी असं वातावरण सुटले ना, पैकी एकदम थंड थंड आणि मस्त मस्त हवा सुटलेली आहे. कारण की आता उन्हाळा तर चालू आहे ना. सकाळी 6 वाजल्यापासूनच एवढी गरमी होती ना, पण आज 7 वाजून गेलेले आहेत. एकदम गार हवा सुटलेली आहे. नारळाचं झाड पण बघा कसं फुललेलं आहे, कसं पानं वगैरे एकदम विंचवाने आहेत का नाही पसरले. मस्तपैकी असा योगेश्वरी शिक्षण संस्था कॅम्पसमध्ये आलेलो आहे. ग्राउंडमध्ये बरेच माणसं दिसतात, परंतु पळणारे कोणी नाही, सगळे वॉक करत आहे. कसं आहे, तयारी बंद झाली? आता त्या स्टेजवर कोणती अकॅडमी? आईमध्ये रनिंग कोण करायला? अरे आहे ना आपला भाऊ कप्पू. कप क्रिकेट व्हॉलीबॉलचा गेम चालू आहे समोर. भाई तिकडे क्रिकेट चालू आहे. बरेच असे अलग अलग फॉर्मॅलिटीमध्ये गेम. कप लाव जोर जरा मला रे सर. भाई गेम खूपच भाई पॉईंटवर आलेला आहे. भाई लई रंगलाय. 5 मिनिटापासून गेम चालू आहे. कोणाचं गेम होतंय, कोणाचं होतंय. ही गेम लई फॉर्म मध्ये चालू आहे. राहुल हात तर मेहनत लिमिट क्रॉस करते ती ना, तर बोलते जय बजरंगबली. 5 किलोमीटर रनिंग झाल्याच्या नंतर आम्ही आलाच पुलअप्स मारण्यासाठी. तर पुलअप्स मारवा
माझ्या बरोबर आहे कपिलराव, त्याचबरोबर माझे फ्रेंड्स जुने. आपण मारणार आहेत पुलअप्स. बघूया आता कोण किती मारते. 2 3 4 और 1 2 कमॉन 3 4 कमॉन 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 एक जास्त लास्ट कमॉन 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 5 ग्राउंड मधला प्लेअर होता भाई. 5 किलोमीटर रनिंग, 50 सपाट्या, 10 पुशअप्स. त्याचबरोबर माझ्याबरोबर कपिल पण माझ्यासोबत होतं शेवटपर्यंत. त्यानंतर भाई आता डबल बार स्विंग, शोल्डर, बायशेप, ट्रायशेप, बॅक यावर चांगलाच होतो. त्या व्यायामाचा फायदा माडी, आकडलेली डस, त्याचबरोबर जॉईंट रिलीज करण्यासाठी हा व्यायाम खूपच उपयुक्त पडतो. आपण पहिल्यापासूनचा विचार जर केला तर आपले पूर्वज हे बद्दर होते, म्हणजे बाकड होते. ती बाकड चाल आज मी तुम्हाला करून दाखवतो. निघायला 8:30 वाजून गेलेले आहेत. तर आता निघूयात आपण घरी. हे तर आंघोळ बिंघोळ करून एकदम ओके झालेलो आहे. आपलं टाईम आहे आता नाश्ता करायची. तर नाश्त्यामध्ये टरबूज मस्तपैकी रिंग असे बनवलेले आहेत. नाश्त्यामध्ये बस्ट आहे. तोपर्यंत हे टरबूज खतम करूया. नाही आता वाजले आहेत सकाळचे 11:23. आपला स्टडीचा टाइम झालेला आहे. बाहेर किती ऊन असो पण घरामध्ये एकदम मस्तपैकी असा वारा सुटलेला आहे. 2 चॅप्टर तरी झाले पाहिजे. कारण की सोशलॉजीचे टाईप बदलला आहे. आपण आता शब्दार्थ वाचणार आहेत. त्याच्या लाईन झाल्या होत्या, आता खची लाईन चालू होणार होत्या. ख वरून स्टार्ट होणार आहे आपल्याला मनी घ्यायच्या. इथं मी लिहून टाकतो हाफ आवर लेट. आता टाईम झाला आहे 12:15. 2 वाजेपर्यंत अभ्यासाचा टाईम होता. सकाळी जरा वर्कआउट जास्त झाल्याने भाई झोप येल्यासारखी वाटायली. तर मी एक विचार केला भाई 12 ते 1 पर्यंत आराम केला तर कसं राहील. त्यासाठी भाई चला आराम करतो. दुपारचे 2 वाजत आलेले आहेत. आपल्या सूत्रानुसार दुपारचे 2 वाजल्यावर आपल्याला जेवण करायचं होतं. आपल्या मेनूमध्ये आहे शेवगाची भाजी, चपाती प्लस मँगो. हे आपलं डब्बा आहे, ते घरून आणलेलं डब्बा. आणि हे डब्बा आहे, ह्याच्यामध्ये बुंदी आहे, परंतु मी हे खात नाही. भाई घरचं जेवण एवढं खास असते ना भाई. शेवगाची भाजी अतिशय भारी झाली. मी आतापर्यंत असली भाजी कधी खाल्ली नाही. आणि असं तर सगळ्या भाजी चांगल्याच असतात, परंतु ही भाजी अतिशय खूपच भारी. लागली दुपारच्या जेवायला बसलो होतो तर कप्पूचा फोन आला. तर म्हणाला दुपारच्या जेवणासाठी आपल्याला बाहेर जायचं आहे, तर तू काय जेवू नकोस. तर मी डब्बा पॅक केला आहे. हा डब्बा असा रिका संध्याकाळी खाता येईल. मला 10 मिनिटामध्ये बसस्टँड कशी बोलले तर जावं लागेल. चला मग आता निघूयात. भाई माझा मित्र कपू मला येऊ बी दिलं नाही, थांबलं नाही माझ्यासाठी, निघून गेलाय ते सीधा लोकेशनवर. परी कोण आहे, कोण आहे वागते कायला, कोण आहे ते, कोण आहे. अरे मी आलोय मावशीच्या घरी. आणि ही मावशीची नातीन त्रिशिका आहे ना, कसली भारी आहे भाई. त्रिशिका काय चाललंय. तुम्हाला ओळखतेस नाही ओळखत. मावशीच्या घरी येऊन बागायती खेती आहे ना तिकडे सगळी, तर त्यामुळे बेबी आणले तिकडून 10-12 किलो. त्याच्यानंतर घरी गेलो, आलो डबल इथे अभ्यास करण्यासाठी. 10 घंट्याचा अभ्यास करण्याचा चॅलेंज आहे, तो पूर्ण होते की नाही. बाहेर जर हिंडलं ना तर आपलं जे महत्त्वाचं काम आहे ते राहूनच जातं. स्टडीचाच टाईम होतं भाई, 3 ते 6 स्टडी झालेली आहे. आता टाईम आहे भाई, आता टाईम झालेला आहे 6:42. 6 ते 8 हा वर्कआउट जिमचा टाईम आहे. त्यासाठी आपल्याला जिमला मस्तपैकी जायचं आहे. आजचा शेड्यूल जे आहे ते शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर चला मग निघूया जिमसाठी. मस्तपैकी पायी निघत आहे. मस्तपैकी अशा कॉलेज कॅम्पसमध्ये आलेलो आहे. सेशन होता बॅक आणि बायसेप.
बायशेप मस्तपैकी असा पंप झालेला आहे, ते म्हणजे ऑर्नॉटचा. हे भाई, हे आहे ऑर्नॉट और हे आहे मी. हे आहे त्याचे बायशेप और हे आहे माझे बायशेप. भाई त्याच्यातून माझ्यात फरक काय, ते सप्लिमेंट घेत होते काही किती ना पार केले त्याने, लिमिट क्रॉस केली. माझी तर नॅचरली आहे भाई, मी नाही घेत तसलं स्टेरॉइड वगैरे काही. एकदम मस्तपैकी बॉडी अशी फुल झालेली आहे. महत्त्वाची गोष्ट सांगू का, जिथं आरोग्य बनायचं आहे ना, जे आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे ना, ते म्हणजे जिम वर्कआउट. भाई इथं वर्कआउट करण्यासाठी कोणी नाही शिवाय माझ्या. दवाखान्यामध्ये जातील भाई, गोळ्या औषध खातील, बार चक्र घालतील, फास्ट फूड वगैरे खातील, पण बिमार पडतील दवाखान्यात येईल. पण आरोग्यासाठी जिममध्ये येणार नाही, वर्कआउट वगैरे करणार नाही, हीच आपल्या समाजाची भाई सगळ्यात जास्त कमजोरी आहे, माहिती आहे का. ते आळस जर मेलं ना भाई, ते माणूस आपल्या शरीराची काळजी घेणार. वाजून गेलेत, कॅम्पस म्हणजे जिमच्या बाहेरच आलो मी. जिम तिथे लागली, मी कॅम्पसमध्ये आलेलो आहे. थोडे फ्रुट्स वगैरे घेऊया मस्तपैकी. भाई लागलीत, मी जिममध्ये गेलो होतो, जिममधून डायरेक्ट घरी आलो, शॉवर वगैरे घेतलं आणि डाएटमध्ये भाई फ्रुट्स वगैरे घेतले. 5 डब्बा असंच राहिला होता ना, चपाती, शेवगाची भाजी, चटणी. भाई डब्बा असंच राहिला होता, दुपारी खाल्ला नव्हता, कारण की दुपारी जेवण्यासाठी बाहेर गेला होता ना, त्यामुळे हे जेवण आता करतोय. मस्त आहे, एकदम फ्रेश आहे, काही नाही झालं. तुपानी बनलेली. आता सुमारे 9:30 वाजून गेलेले आहेत, तर आपला टायमिंग आहे 10. तर 10पर्यंत आपल्याला स्टडी करायची होती. 8 वाजेपर्यंत आपलं जेवण वगैरे व्हायला पाहिजे, परंतु हे टायमिंग थोडं कन्फ्यूजदायकच ठरला. परंतु कोई बात नाही, हे शेड्यूल आपण आहे तसा शेड्यूल आपण बनवू आणि ते शेड्यूल आपण नक्की फॉलो करू. तर आता आराम करण्यासाठी अर्धा घंटाच बाकी आहे, तर आराम मस्तपैकी वगैरे करूया, कारण की दिवसभर थकान आणि परेशानी. तर मस्तपैकी नाईट हा आराम करण्यासाठी असतो, 10 ते 4पर्यंत एकदम बड्यावाला. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. अगर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल, आवडलं असेल तर लाईक करा, आणि जर तुम्हाला काही सांगायचं वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. चला तर मिळूया पुढल्या ब्लॉगमध्ये.